हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण हळदी कुंकू कार्यक्रम स्पेशल गाजराचा हलवा कसा बनवायचा त्याची रेसिपी पाहूयात। अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे, पटकन बनवून तयार होते। जेव्हा आपण हळदी कुंकूसाठी बायका बोलवतो त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे गाजराचा हलवा नक्कीच बनवू शकता। अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत। हलवा बनवण्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहे, त्यातील एक पद्धत आज आपण पाहणार आहोत। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। हलवा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहे। तर गाजर स्वच्छ अशा प्रकारे धुवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरची साल काढून घ्यायची आहे, म्हणजेच हलवा एकदम लाल भडक होतो। तर प्रथम एक खिसणी घेतलेली आहे, या खिसणीवरती आपण हे गाजर खिसून घेणार आहोत। तर अशा प्रकारे गाजर खिसून घ्यायचे आहेत, किंवा तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेतली तरी पण चालतील, परंतु खिसून घेतल्यामुळे या गाजराची टेस्ट खूपच छान लागते आणि हलवा पण खूपच छान होतो। तर अशा प्रकारे इथे संपूर्ण गाजर खिसून झालेले आहेत। बघा तुम्ही पाहू शकता ह्याचा रंग तर खूपच छान आलेला आहे। तर अशा प्रकारे मोठी मोठीच गाजरे खिसून घ्यायची, म्हणजेच हलव्यामध्ये ते खाताना दाताखाली आले की खूपच छान लागतात। तर प्रथम पॅनमध्ये 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे। तूप चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये किसून घेतलेली गाजर ॲड करूयात आणि हे गाजर या तुपामध्ये आपल्याला 10 मिनिट परतून घ्यायचे आहेत। गाजर अशा प्रकारे तुपामध्ये परतून घेतल्यामुळे हलव्याची टेस्ट खूपच छान येते। तर अशा प्रकारे सतत हलवत राहायचं, म्हणजेच ते गाजर कढईला चिकटणार नाहीत आणि या गाजराची हलव्याची टेस्ट बदलणार नाही। तर सतत हलवत मिडियम गॅसवरती अगदी 10 मिनिट आपण हे गाजर या तुपामध्ये परतून घेणार आहोत। तर अशा प्रकारे सतत हलवत राहायचं, कुठेही याला मोकळं सोडायचं नाही। अशा प्रकारे सतत हलवल्यानंतर तुम्ही पाहू शकता 7 ते 8 मिनिट झालेले आहेत आणि हे तुपावरती छान अशा प्रकारे परतून घेतलेले आहेत। अशा प्रकारे परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला आता दूध ॲड करायचं आहे। तर इथे रूम टेम्परेचरचंच दूध ॲड करायचं आहे। अर्धा किलो गाजर आहेत, त्यासाठी अर्धा लिटर दुधाचा वापर करायचा आहे। दूध ॲड केल्यानंतर हाय फ्लेम करायची आणि 5 मिनिट ह्या दुधाला एक उकळी काढून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे मिक्स करत राहायचं। हलवा बनवत असताना हलवा कुठेही मोकळा सोडायचा नाही, नाहीतर तो कढईला चिकटतो आणि हलव्याची टेस्ट करपट येते। तर अशा प्रकारे सतत हलवत राहायचं आहे। ह्या दुधाला उकळी पण आलेली आहे। दुधाला उकळी आली की गॅस हा मिडियम करायचा आणि इथून संपूर्ण प्रोसेस आपल्याला मिडियम गॅसवरतीच करायची आहे। गॅस कोठेही आता मोठा करायचा नाही। तर तुम्ही पाहू शकता ह्यातून निम्मा दूध आटलेलं आहे, परंतु इथे आपल्याला संपूर्ण दूध आटवून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे सतत हलवत राहायचं। अशा प्रकारे ह्या दुधामध्ये हे गाजर छान प्रकारे शिजतात आणि हलव्याची टेस्ट खूपच छान लागते। तर बघा अशा प्रकारे आपली संपूर्ण दूध ह्याच्यामध्ये आटलेलं आहे। ह्याच्यामध्ये आपण साखर ॲड करणार आहोत। तर दूध संपूर्णपणे आटल्यानंतरच त्याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे। तर साखर मिक्स केल्यानंतर ह्या साखरेचं पाणी होतं, त्याच्यामुळे हा हलवा थोडासा आणखीन पातळ होणार आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा घट्ट करून घ्यायचा आहे। तर बघा अशा प्रकारे ह्यातील साखरेचं पाणी झालेलं आहे। गॅस हा मिडियम करायचा आणि सतत हलवत राहायचं आणि हे संपूर्ण पाणी ह्याच्यामध्ये आटवून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे संपूर्ण पाणी आटत आलेलं आहे। ह्याच्यामध्ये 1 चमचा वेलची पूड ॲड करूयात, म्हणजेच हलव्याची टेस्ट खूपच छान लागते आणि खूप सारे ड्रायफ्रूट पण ॲड करूयात आणि मिक्स करून घेऊयात। ड्रायफ्रूट्स तुम्ही तेलावरती तळून घेतले तरी पण चालतील किंवा अशाच प्रकारे ह्याच्यामध्ये मिक्स केले तरी पण चालतील। तर बघा ह्याच्यातील संपूर्ण दूध आटलेलं आहे आणि साखरेचं पाणी पण संपूर्णपणे आटलेलं आहे आणि एकदम सुटसुटीत असा आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे। बघा दिसायला तर खूपच सुंदर दिसत आहे, रंग पण छान आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण तूप ॲड केलेलं आहे। तुपामुळे ह्या गाजराच्या हलव्याची टेस्ट खूपच छान येते। तर अशा प्रकारे आपला गाजराचा हलवा बनवून तयार आहे। एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि संपूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। डिशमध्ये काढून घेतल्यानंतर गार्निशिंगसाठी ह्याच्यावरती काजू बदाम पिस्त्याचे काप ॲड करूयात आणि ही डिश आपण अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे, म्हणजेच ह्या हलव्याची टेस्ट खूपच छान येते। तर अशा प्रकारे आपला गाजराचा हलवा बनवून तयार आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू।